ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. रिव्ह्यू करणार आहे अद्वैत मसुरेकर यांचा चित्रपट छबी. 25 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि छबी सिनेमा काय आहे तो आपल्याला ट्रेलर मधूनच कळतो. मुळात इतका सुंदर ट्रेलर, इतका इझी गोष्ट सांगणारी स्टोरी टेलर असा हा ट्रेलर आहे ज्याचं नाव आहे छबी. छबी सिनेमा येतोय 25 सप्टेंबरला. हॉरर सिनेमा येतो मराठीमध्ये. बघायला तयार राहा, कारण की हॉरर सिनेमे फार कमी येत आहेत आणि मराठीमध्ये खास करून तो सिनेमा येतोय. तर बघण्यासाठी अवश्य तयार व्हा छबी सिनेमा बघायला. छबी सिनेमामध्ये आपल्याला समीर धर्माधिकारी दिसतोय. चॉकलेट बॉय बऱ्याच वर्षांनी पुन्हा मराठी सिनेमामध्ये दिसतोय आणि मला खूप आनंद होतोय. समीरचा हा चित्रपट येतोय छबी. समीरच्या पर्सनॅलिटीनुसार त्याला हा रोल दिला गेलेला आहे. ही पहिली पावती मी देईन दिग्दर्शकाला, त्याच्या कास्टिंग टीमला, कारण समीर हा तद्दन फोटोग्राफर वाटतो आणि एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर वाटतोच, प्रश्नच नाही. बाकी सगळे कास्टिंग मराठीतली जबरदस्त आहे. कामं पण छान असणार आहेत, पण खास करून ह्या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन हे खूप स्पेशल असेल. सिनेमाची गोष्ट ही स्पेशल आहेच, कारण काय की ही गोष्ट तशा बघा प्रत्येक गोष्ट इकडून तिकडून असतात, पण ही गोष्ट तुम्हाला छबी या टायलरवरून कळेल की एक फोटोग्राफरने घेतलेला एक फोटो, त्याची छबी, त्या छबीमध्ये असणाऱ्या व्यक्ती ती छबी त्या फोटोमध्ये नाही आहे. तर हा एक मोठा धक्का दिलेला आहे या चित्रपटामध्ये. ट्रेलरमध्येच आपल्याला कळतं की समीर धर्माधिकारी एक फोटोग्राफी एक्झिबिशन भरवणार आहे आणि त्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. आणि त्यात एक फोटोग्राफर जो आहे तो निसर्गरम्य म्हणजे आपल्या कोकणात जातो आणि कोकणात आणि तिथे जी काय फोटोग्राफी करतो, एक फोटोग्राफर आहे, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तो फोटो घेत असतो. त्याला एक मुलगी भेटते आणि भेटल्यानंतर तिचे फोटोग्राफ्स तो काढतो. खूप आवडीनं फोटो काढतो आणि ते फोटोग्राफ्स तो घेऊन येतो. आणि जेव्हा तो फोटो आपल्या एका मैत्रिणीला किंवा बहिणीला, आय डोंट नो त्या कोण आहेत, ट्रेलरमध्ये दाखवतो, तेव्हा सांगतो की अरे याच्यात फोटोमध्ये कोणीच नाहीये, फक्त छबी. तो हा मोठा शॉक असतो त्याच्यासाठी आणि तो वेळासारखा ते सगळे शोधण्यामागे लागतो. आणि मग आपल्याला तिथे भेटतात अनेक कलाकार आणि जे त्या मुलीबद्दल ज्यांना माहिती आहे ती कशी होती, कशी चालायची, कशी बोलायची, कसं तिचं सौंदर्य होतं, याबद्दल ते वर्णन करतात. आणि मग एक एक गोष्ट उलगडीत जाते. खरं तर ही स्टोरी बॅक स्टोरीमध्ये जाते. म्हणजे समीर धर्माधिकारीला भेटलेली ही मुलगी आहे आणि तिच्याबद्दल काहीतरी गॉड बंगाल एक खून झाला असेल तर काय झालंय ते आपल्याला पिक्चर बघितल्यानंतर कळणार आहे. छबीमध्ये दिसणारी ही छबी कोण आहे, छबी काय करते, छबी ज्या मुलीची आहे तिची बॅक स्टोरी काय आहे ही आपल्याला चित्रपट बघितल्यानंतरच कळणार आहे. पण गोष्ट वेगळी आहे, जरा धमाल आहे आणि फोटोग्राफीवर अवलंबून असल्यामुळे ती पिक्चरायझेशन करताना पण त्याच्यामध्ये खूप चांगले सिनेमॅटोग्राफी केलेले चांगले फ्रेमवर्क्स आपल्याला बघायला मिळत आहेत. कास्टिंग चांगली आहे, फोटोग्राफी चांगली आहे, डिरेक्शनही चांगले, गोष्टही चांगली असेल आणि एक नवीन प्लॉट, नवीन नसले जरी जुना असला प्लॉट तरी तो नव्यानं समोर आणलेला आहे. मला वाटतं दिलीप कुमारचा जो चित्रपट सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम खो न जाए कहीं, त्या सिनेमामध्ये जशी गोष्ट होती तशा टाईपची गोष्ट ही इथेही आपल्याला कुठेतरी जाणवते. फक्त तो प्लॉट वेगळा आहे. प्लॉट वेगळा इन द सेन्स तो वेगळ्या पद्धतीत शूट केला, हा वेगळ्या पद्धतीत शूट झालेला आहे. आणि ती छबी जी आहे ती बघूया काय कमाल करते आपल्या बॉक्स ऑफिसवरती. सिनेमा ट्रेलर जो बघितलाय तो खूप छान आहे, आपल्याला आकर्षित करतो सिनेमागृहात जाण्यासाठी, चित्रपट बघण्यासाठी. आणि नक्कीच प्रोडक्शन टीम, डायरेक्शन टीम ही यशस्वी झालेली आहे चांगला सिनेमा घेऊन येण्यामध्ये. आणि ज्या पद्धतीचा ट्रेलर आहे त्या पद्धतीतून मला तरी वाटतं की हा सिनेमा एक जबरदस्त सिनेमा असेल. प्रत्येक प्रेक्षकाने, मराठी प्रेक्षकाने तर जाऊन हा सिनेमा थिएटर्समध्ये बघावा, कारण आता सध्या चांगले चांगले सिनेमे यायला लागलेले आहेत आणि त्यातलाच हा एक सिनेमा असेल अशी खात्री आहे मला. ठाकुर के बिंदास बोल में मधून मी हे बिंदास सांगेन की छबी हा सिनेमा जरा वेगळा आहे, हटके आहे आणि वेगळ्या पद्धतीत याचं चित्रीकरण झालेलं आहे. म्हणजे बॅक स्टोरी आणि प्रेझेंट टेन्स मधली ही गोष्ट आहे. बॅक स्टोरी जी काय ती बघायला धमाल येणार आहे. समीर धर्माधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, ते जे कारण आहे त्या छबीमध्ये दिसणारी मुलगी ती नाही आहे, का नाही आहे,
काय झालं होतं तिच्याबद्दल बरोबर, ती कशी होती आणि तिच्याबरोबर जे झालं ते योग्य होतं की नाही, कुणी केलं, ह्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला 26 सप्टेंबरला मिळणार आहे जेव्हा हा सिनेमा रिलीज होणार आहे थिएटरमध्ये. अवश्य जाऊन बघा हा सिनेमा छबी, आणि मला पूर्ण खात्री हा सिनेमा तुम्हाला एंटरटेन करेल, हा सिनेमा तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला देईल आणि हा सिनेमा वेगळा असेल याची पूर्ण खात्री आहे मला. मी ठाकूर की बिंदास बोल मध्ये बिंदास बोलू शकतो की हा सिनेमा वेगळा आहे. छबी छबी चांगला सिनेमा असेल. संपूर्ण टीमला छबीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगला सिनेमा वाटतोय. डिरेक्शन त्यांचं मला पूर्ण बायोडाटा माहिती नाही, पण त्यांनी जे काय ट्रेलरमध्ये दिसतंय ते खूप छान दिसतंय, त्याच्यामुळे माझ्याकडून त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि हा सिनेमा आवर्जून बघावा असं मी प्रेक्षकांना विनंती करतो. छबी 25 सप्टेंबरला येतोय, तेव्हा अवश्य जाऊन थिएटरमध्ये बघा हा चित्रपट छबी. तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.